नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला तर आपण 5 ते 1 या टिपक्यांच्या साहाय्याने सुंदर अशी रांगोळी काढून घेऊयात. पहिल्यांदा 5 टिपके द्यायचे, त्याच्यानंतर एक समांतर असे 3 टिपके, नंतर 1. आता वरच्या बाजूस पण तसंच 3 टिपके नंतर 1 असे टिपके देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण हे 3 टिपके जोडून घ्यायचे आहेत. सर्व साईडचे 1 2 3 असे 3 टिपके हे जोडून घ्यायचे आणि प्रत्येक रेषेच्या खाली समांतर असे 4 रेषा काढायच्या आहेत. 1, ही 2, ही 3 आणि 4 अशा प्रत्येक साईडला आपल्याला 4-4 रेघा काढून घ्यायच्या आहेत. ही 1 2 3 आणि 4. ओके. आता दुसऱ्या बाजूने 1 2 3 आणि 4. 1 थोडीशी व्यवस्थित 2 3 आणि हे 4. आता आपल्याला प्रत्येक रेषेच्या वरती गोलाकार आकृतीने वरच्या रेषेला जोडून घ्यायचं आहे. पहिला वरच्या रेषेला आपण असं गोल काढून घेऊया छोटासा. ओके. मग दुसरी रेघ ती वरच्याच रेषेला आणून जोडायची आहे. हे अशा पद्धतीने 2 हे 3 आणि हे 4. एक समांतर असे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या रेषा. आता दुसऱ्या साईडने 1 हे 2 हे 3 आणि हे 4. पण थोडीशी डार्क करून घेऊया. थोडीशी फेंट पडते काढताना, थोडीशी डार्क करून घ्यायची. आता या साईडने 1 हे 2 हे 3 आणि हे 4. आता परत दुसऱ्या साईडने आपण तसंच करणार आहोत. 1 2 हे 3 आणि हे 4 असे गोलाकार हळूवारपणे काढून घेऊया. आता दुसऱ्या साईडलाही तसंच करायचं आहे. थोडेसे आपण रांगोळी ॲडजस्ट करून घेऊयात. कॅमेऱ्यामध्ये बसत नव्हतं ते. 1 दोन्ही साईडला असं काढून घेऊयात आपण. हे 2 3 हे 4. तर त्या साईडला काढून घेत 1 2 3 तर हे 4. तर या साईड 2 हे 3 आणि हे 4. खूप सुंदर असे आपल्या चारही बाजूने 4-4 गोलाकार रेषा मारून झालेल्या आहेत. तर आपण आता 2 पाकळ्यांच्या मध्ये आपण एक मोठासा ग्रीन कलरचा डॉट देऊयात चारही साईडला. मोठे डॉट देऊन घेऊयात ठिपके. त्याच्यानंतर त्याला थोडंसं प्रेस करूया किंवा पसरवूयात. त्याच्यामध्ये आपण पिंक कलर भरतोय. पिंक आणि
ग्रीनचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. तर त्याच्यानंतर आपण पाकळ्या काढून घेऊयात त्या ग्रीन कलरच्या साईड. 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5. असं आपण प्रत्येक साईडला काढणार आहोत. 1, 2, हे 3, हे 4 आणि 5. असे 5-5 पाकळ्या आपण प्रत्येक साईडला काढून घेऊयात. 2, हे 3, हे 4, हे 5. याही साईडला 1, 2, 3, 4 आणि 5. आता आपण त्या पाकळ्यांमध्ये किंवा आता 2 रेषांच्यामध्ये आपण एक सरळ रेष काढून घेऊयात आणि छोट्या छोट्या 2 प्रत्येक 2 ह्याच्यामध्ये एक उभी रेष सरळ, त्यानंतर साईडला 2 छोट्या रेषा, मधून जाईल अशी सरळ रेष. चारही बाजूला आपण असेच काढून घेऊयात. आता प्रत्येक रेषेच्या पुढे आपण डॉट देऊन घेऊयात व्हाईट कलरनेच. समान असे 2 आणि मधल्या मोठ्या रेषेला मोठे मोठे असे डॉट देऊन घेऊयात. खूप सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. आपण हे देवघरासमोर पण काढू शकतो, एखाद्या पूजेसमोर पण काढू शकतो. आता आपण पान काढून घेऊयात त्याला. ते तिसरा जो मोठा टिपका आहे त्याच्यासमोर एक टिपका काढून आपण असं पानासारखा आकार देऊन घेऊयात त्याला, म्हणजे दिसायला पण सुरेख वाटेल. पहा किती सुंदर वाटते रांगोळी. आता ते टिपके आपण प्रेस करून घेऊयात किंवा थोडेसे पसरवून घ्यायचे आहेत गोलाकार. ते खूप सुंदर वाटेल. तर पण याच्यानंतर आपण मधल्या साईडला 3 रेषेला एक रेष काढून घ्यायचं. त्याला समांतर अशा 3-3 रेषा काढायच्या. 1, 2 अशा 5 रेषा झाल्या. आता आडव्या परत 1, त्याच्या साईडला 2-2 अशा 2 टिपक्यांच्या मध्ये रेषा असं काढून घ्यायच्या होत्या. म्हणजे 5-5 रेघा येऊन जातात त्याला. मधले टिपके जरा ॲडजस्ट करून मोठे थोडेसे देऊन घ्यायचे आहेत. खूप छान वाटतं रांगोळी ही, सुंदर. बघणाऱ्याचे पण डोळे तिथेच थांबतात काही वेळ पाहण्यासाठी. आता आपण पिंक कलर देऊन घेऊया त्या टिपक्यांमध्ये, व्हाईटमध्ये पिंक. चारही बाजूला देऊन झालेले आपल्याला तसेच. आता त्या गुलाबी रंगामध्ये आपण ग्रीन कलर देऊन घेऊयात बारीक असं. आता त्यानंतर आपण पाकळ्यांमध्ये पांढरा रंग भरून घेणार आहोत. 5ही पाकळ्यांमध्ये खूप सुरेख असा आपण कलर देऊन घेतोय पांढरा रंग. आता आपण पाकळ्यांच्या भोवती 2-2 रेषा काढून घेऊयात. त्याला पानांचे आकार देऊन घेऊयात. खूप सुरेख असं वाटेल ते. याही साईडला आपण 2 अशा रेषा काढून घेऊयात. आता त्याला फुटेल अशी अजून एक रेघ पुढे काढून घ्यायची आहे. पहा या पद्धतीने. या पद्धतीने आपण इथे एक रेघ इथे एक रेघ असे काढून घेऊयात. चारही बाजूने असेच काढून घ्यायच्यात आपल्याला.
जशी स्पेस भेटेल आपण तसंच काढायचा प्रयत्न करूयात व्यवस्थित. थोडंसं डार्क करून घेऊयात. नंतर त्या खालच्या साईडच्या आल्या आपण एक एक ठिपके देऊन घेऊयात मोठे. आणि वरच्या साईडला पानासारखं आपण छोटे छोटे रेषा काढून घेऊयात. तर पहा किती सुंदर पद्धतीने आपण काढत आहोत. 3-3 रेषा येतात प्रत्येकाला. तर अशा पद्धतीने आपण 3-3 रेषा देऊन घेऊया. एकदा तरी आपण ही काढावी दारात रांगोळी. खूप सुंदर वाटते. खूप सुंदर अशी आपली रांगोळी काढून तयार झालेली आहे. तरी माझ्या सगळ्या पाहणाऱ्या मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू